रामचंद्र के काज सवारे सकल जिया असं काही श्रीपती कंठ लगावे नारद नारद सहित राम मिलाए राजपद मीना भीषण मान सब जग जाना ओम नमः पार्वते पद तयार होताना पाहायला मिळत नाही। हा विरोधी पक्षाचा खूप मोठा हट्ट आहे। या पद्धतीने सभागृहाचं कामकाज त्यांनी खराब केलेलं आहे आणि सभागृहामध्ये त्या लोकांनी भारत तेरे तुकडे होंगे इंशा अल्लाह अशा पद्धतीचे नारे सभागृह संपल्यावर दिलेले आहेत। भारत मातेचा अपमान झालेला आहे। या ठिकाणी भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या अर्वाच्य भाषेमध्ये उच्चार करून शिवीगाळी केली। सभागृहामध्ये अशा पद्धतीने त्यांनी जे शब्दप्रयोग वापरले की ज्या पद्धतीचं त्यांनी वागणं केलं हे सभाशास्त्राला शोभत नाही आहे। पवित्र सभागृहामध्ये मुंबईचे प्रश्न हाताळण्यासाठी इथे सगळे नगरसेवक आलेले आहेत आणि अतिशय तळमळीने या ठिकाणी नगरसेवक आपापले विषय मांडतात, परंतु ह्यांना विरोधकांना या ठिकाणी अजिबात मुंबईकरांसाठी काम करायचं नाही आहे। त्यांना फक्त गोंधळ घालायचा आहे आणि त्यांना तिथे फक्त राजकारण करायचं आहे। ह्याच्या व्यतिरिक्त त्यांना काही सुचत नाही आहे। त्यांच्याकडून असं सांगण्यात येत आहे की आम्ही अशा पद्धतीचं कुठलंही वक्तव्य आहे ते सभागृहामध्ये नाही, त्यांनी भरपूर वक्तव्य केलेली आहे। मी त्यांना आलेल्या बरोबर त्यांना मी रोखलंय की तुम्ही भारत देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींचा अशा पद्धतीने अपमान करणं हे या प्रत्येक भारतीयांना हा अभिप्रेत नाही आहे आणि तो अपमान तुम्ही आज या ठिकाणी करतात आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा पद्धतीचा गोंधळ सभागृहात अजिबात घालता येत नाही। हा सभाशास्त्र आहे। या ठिकाणी प्रशासनाचे
त्या ठिकाणी सभाची कामं करतात. ह्या पद्धतीने जर असं ते करत असतील तर ह्याचा नक्कीच निषेध आहे. महापौर म्हणून पण विरोधकांच्या या भागाचा निषेध करते. गेल्या तासाभर हा संपूर्ण या ठिकाणी अशा पद्धतीने मुंबई महानगरपालिकेच्या दोन्ही बाजूला आहेत ते हे होतं. त्यांना जर या ठिकाणी जाण्याचा अट्टहास काय, ज्या ठिकाणी ते उभे आहेत त्या ठिकाणी शिड्या आहेत खाली जाण्यासाठी, तिथून त्यांनी निघून जावं. पण या पद्धतीने आतमध्ये गोंधळ घातला, सभागृहाच्या बाहेर गोंधळ घातला. महापौर म्हणून मी त्यांचा हा गोंधळ ते खपवून घेणार नाही. त्यामुळे मी त्यांना पोलिसांना पण सांगते की त्यांना तिथून जाऊ दे. इकडचे पण सगळे नगरसेवक इथून उतरतील. तुम्ही पोलीस आहे, पोलीस प्रशासनाला ती लोक ऐकत नाहीये ह्याचा अर्थ तुमच्या लक्षात आलंय का? त्या लोकांना अजूनही विरोधी ह्याच्यात भावनेतून ते अजूनही बाहेर पडताना अजूनही असंच वाटतंय की आम्ही काय सत्तेत आहोत काय, या भावनेमध्येच ते आता त्या ठिकाणी आहेत. आणि गोंधळ घालण्याचं आता तुम्ही विचार करा, या ठिकाणी ते ऐकत नाहीये म्हणजे त्यांना नक्की करायचं काय आहे? मुंबईच्या लोकांचं कामकाज करण्याची अजिबात त्यांना इच्छाशक्ती नाहीये. ते आता ह्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि काँग्रेसची लोक ह्या ठिकाणी कमी संख्येमध्ये विरोधी बाकावर बसले आहेत. ते पॅनिक मोडमध्ये आहेत. त्यांना सुचत नाही काय करायचं आहे. त्यांना मुंबईच्या कामकाजासाठी काही रस राहिलेला नाही. त्यांना सभागृहात येऊन गोंधळ घालायचं आहे, हेच त्यांना काम राहिलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी मोदी सरकार सक्षम आहे, संवेदनशील आहे आणि 100% विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरती मोदी सरकार त्या ठिकाणी चांगले निर्णय घेणार. विद्यार्थी यांना केंद्रबिंदू ठेवून मोदी सरकार अतिशय चांगलं सक्षमपणे काम करते आणि हे तिकडे काम चालू आहे. तर या ठिकाणी सभागृहात गोंधळ घालणं हे काही योग्य नाही. 26 तारखेला ठाकरे बंधू आंदोलन करणार आहेत. आता लक्षात घ्या, नीट परीक्षेच्या माध्यमातून हे आंदोलन उभं राहिलं होतं, पण इथे सर्व पक्षीय राजकीय आपली पोळी भाजून घेतात आहे. आणि या ठिकाणी एक चांगलं ते आंदोलन मुलांसाठी छेडलं होतं, त्याला अतिशय चुकीचं स्वरूप हे सगळ्या राजकीय पक्षांनी त्याच्यामध्ये उडी मारून घेतलेलं आहे. तर मला असं वाटतं सोनम वांगचुक एक चांगले समाजसेवक आहेत, तर त्यांनी जर या ठिकाणी नीटच्या विद्यार्थ्यांसाठी हा जो त्यांनी आंदोलन छेडलं होतं ह्याच्यावरती अतिशय सकारात्मक मोदी सरकार त्यांच्याबरोबर बसून सगळे विचार विनिमय करणार आणि नीटच्या मुलांना नक्कीच त्या ठिकाणी प्राधान्य देणार आणि त्यांना पुढे जाण्याचा चांगला मार्ग देणार. भारत तोडीच्या घोषणा दिलेल्या असं तुम्ही सांगताय, त्या नगरसेवकांवर तुम्ही काही कारवाई करणार आहात? आता भारत तोडो इन्शाल्लाह बोलणाऱ्यांचा उभाटा सुद्धा मांडीला मांडी लावून बसलेत. हे योग्य आहे का? आज आपण भारत मातेच्या बाबतीत भारत माता तू भारत माते का बाप कोण आहे अशा पद्धतीचं म्हणजे हे काय म्हणायचं? किती खालच्या दर्जाला तुम्ही लोक जाणार आहे? हे योग्य नाही. आणि हे पण तुम्ही सभागृहात घोषणा करतात आहे. म्हणून मी त्या ठिकाणी त्यांना वारंवार सांगितलं, किशोरीताईंचं निवेदन होतं त्यांनाही सांगितलं निवेदन करा, पण ते ऐकायला तयार नव्हत्या. अशरफ आझमी काँग्रेसचे गटनेते त्या ठिकाणी ऐकायला तयार नव्हते. शेवटी मी कामकाज घेतलं. एका नगरसेवक जे त्यांचा दुखवटा होता तो वाचून मी सभागृह क्लोज केलं. मॅडम तुम्ही खरं तर या सगळ्यांचं पालकत्व तुमच्याकडेच आहे, कारण तुम्ही महापौर आहात, प्रथम नागरिक आहात. हा गोंधळ अजून किती वेळ आता या ठिकाणी जर त्यांचा अट्टहास असेल की महापौराच्या दालनातून या ठिकाणी त्यांना घोषणाबाजी करून द्यायचं असेल तर हे मला मान्य नाही. या पद्धतीने त्यांचा हा जो हट्टीपणा आहे आणि हा जो दादागिरी आहे ही आम्ही इथे खपवून घेणार नाही. हा गोंधळ आपण जर त्यांनी असाच गोंधळ सुरू करायचं म्हटलं तर या ठिकाणी आमचे पण भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते इथे उभे आहेत आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला कोणी काय म्हटलं तर महापौर म्हणून मी पण भारतीय जनता पक्षाची कार्यकर्ती आहे, आम्ही काही खपवून घेणार नाही.